नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आत्ताच माझा बॅक टू बॅक शूट झाला आहे आणि खूप थकले आहे. डोळ्याखाली खूप डार्क सर्कल दिसत आहेत. डोंट माइंड, हे लाईट इफेक्टमुळे असं कमी जास्ती दिसत राहतं, नाही तर तुम्हाला वाटेल मला काही बरं नाही आहे का वगैरे. तर आय एम ॲब्सल्युटली फाईन. एरवी ना मी घरात खूप सिम्पल राहते, कोण एवढं मेकअप वगैरे करत नाही. पण असं शूट म्हटलं ना की हा माझा जिव्हाळ्याचा विषय, हा दिस इज माय मी टाईम. ह्यातनं मला आनंद मिळतो, ऊर्जा मिळते, चैतन्य मिळतं आणि मला असं वाटतं की मी माझ्या मॅक्झिमम पोटेन्शियलला छान दिसलं पाहिजे आणि मला ह्यातनं खूप कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि आय लव्ह माय वर्क. माझं खूप प्रेम आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या सबस्क्रायबर्सवर. किती जरी मी बिझी असले ना तरी एक गोष्ट मी आवर्जून करते आणि मी ती मिस करत नाही आणि ती म्हणजे माझी देवपूजा. मला तर वाटतं हे डेली इंधन आहे आपल्या मोटिवेशन आणि पॉझिटिव्हिटी मेंटेन करण्याचं. आणि मला फार जास्ती प्रिय आहे हे माझी देवपूजा. अरे बाय द वे, हा ना स्ट्राईप्सचा एक सुंदर लाईट आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही जर का मोबाईलवर शूट करत असाल तर हा तुम्ही लाईट नक्की घ्या. ॲमेझॉनवर मिळतो, खूप महाग नाही आहे, पोर्टेबल आहे आणि बघा ना किती मस्त लाईट इफेक्ट दिसतो. चेहरा वगैरे एकदम छान दिसतो आणि वेगळ्या वेगळ्या टाईपचे ह्याच्यात येलोसुद्धा एक लाईट आहे. सो बॅक टू थिंग की असं हे देवपूजेचं माझं रुटीन आहे. कधी कधी मला शूटमध्ये उशीर संध्याकाळ पण होऊन जाते, तर मग मी संध्याकाळी का होईना पण ती मी पूजा छानपैकी करते आणि ह्यातनं मला बरं वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं. पॉझिटिव्हिटी फक्त बाहेरून नाही तर आतून आपली स्थिती चांगली असेल ना, तर त्यासाठी ही देवाचं काहीतरी करणं, नित्य उपासना करणं ही खूप गरजेचं आहे. नुसतं मोटिवेशनल व्हिडिओज बघून पॉझिटिव्हिटी अगदी 2 दिवस टिकते, नंतर आपण परत बॅक टू नॉर्मल होतो. सो ही गोष्ट सातत्याने केली ना तर ह्याचा खूप मोठा हातभार असतो. सो म्हणजे आता ना खूप छान छान व्हिडिओज येतील, कारण आता मी माहेरी आली आहे, मुंबईला आलेले आहे. माझी आई 6 महिन्यांनी अमेरिकेहून आली आहे, तर त्याच्यामुळे मुंबईचे पण मी काही काही क्लिप्स घेते आहे. सो इन दॅट वे आय कॅन स्टे इन टच, कारण लाँग व्हिडिओज एडिट करायला मला आत्ता लगेच वेळ मिळणार नाही. सो बघा, आता आपलं एज येतो, चष्म्याशिवाय तर अजिबात मला काही दिसत नाही. 40शीच्या पुढचा हा मस्त चष्मा लागलेला आहे. गंमत जम्मत चाललेली असते. रुचा अचानक आली, म्हटलं घे गं बाई माझे थोडे फोटो वगैरे मैत्रिणींना दाखवायला, त्याच्यामुळे असं छान तिने फोटो काय व्हिडिओ घेतले. सो हसत खेळत आपलं हे यूट्यूब चॅनल मस्त चाललेलं आहे.